मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता काव्या देशमुखांच्या घरी जायला निघते. नंदिनीला भेटते तर नंदिनी म्हणते की काव्या तिकडे जात आहे याचा मला आनंद आहे, पण तेथे तिला आणि जीवाला एकत्र बघून पार्थ राहू शकतील का? तेवढ्यात मात्र आता पार्थ हा दरवाजा उघडतो आणि तेवढ्यात तेथे काव्या आलेली असते. काव्याच्या हातात बॅग वगैरे असते. पार्थ तिच्याकडे बघत असतो आणि काव्या त्याच्याकडे बघत असते आणि खुश होत म्हणते की मला माझ्या पार्थ देशमुखासोबत राहायचं आहे. आणि आता ती अगदी जी काही आपली बॅग आहे ती पारच्या हातामध्ये फेकते आणि म्हणते की ही फिसकारलेली जी मांजर आहे ना ती आपल्या आर्किटेक्ट बोक्याला परत मिळवणार आहे. तर आणि आपली ओढणी मात्र ती आता पारच्या अंगावर फेकते. पार तिच्याकडे पाहतच असतो. त्यानंतर आता इकडे नंदिनीला जो काही प्रश्न पडलेला असतो म्हणजे आता जीवा आणि काव्य एकत्र राहतील, मग पार्थला हे कसं वाटेल? आणि तेवढ्यात जीवा मात्र आपली बॅग वगैरे घेऊन नंदिनीच्या घरी राहायला येतो. जीवा आता आपली बॅग वगैरे फेकत तो म्हणतो की बाद झाला आता हा लपंडाव, बाद झाला आता सगळं काही. तूच माझा चांदोबा, तूच माझी रूम पार्टनर आणि तूच माझी लाईफ पार्टनर. आता नंदिनी पाहतच असते. तर मित्रांनो, आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.